सर्वांना नमस्कार. मी ॲडव्होकेट गोपाळराव. आज आपण माळशिरस तालुक्यातील माळशिरसमधीलच एका तरुण होतकरू आणि नवीन शिकण्याची जिद्द असणाऱ्या एका विद्यार्थ्याला भेटणार आहोत. या विद्यार्थ्याचा संघर्षमय प्रवास, त्याने घेतलेलं शिक्षण, त्याला असलेली आवड आणि इतर त्याच्याविषयी असणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. सुरुवात करूया या छोट्याशा मुलाखतीला. नमस्कार. प्रथमतः तुझं नाव सांग. ऋषिकेश, आज तू कोणत्या इयत्तेला आहेस किंवा तू कितवीला आहेस? मी 11वीला आहे. 11वी. बरं. तू आता मध्यंतरी कोणत्या प्रकारचं नवीन असं शिक्षण घेतलंय ज्यामुळे तुला आता भविष्यामध्ये अजून खूप काही काम करता येईल? टायपिंगचा कोर्स केलेला, मराठी आणि इंग्रजी. तुला आता पुढे जाऊन काय होण्याची इच्छा आहे किंवा तुझ्या काय अपेक्षा आहेत की मी पुढे शिक्षण घेतलंय आणि आता याच्यानंतर मी काय व्हावं, असं तुझ्या काय अपेक्षा आहेत? थोडंसं आमच्या सर्व पाहणाऱ्या श्रोत्यांना, ऐकणाऱ्यांना, सर्वांना सांग. पुढे जाऊन इच्छा आहे, मी प्रायव्हेट डिटेक्टिव्ह होणार आहे. प्रायव्हेट डिटेक्टिव्ह होणार आहेस. बरं. आणि आज तुझे काका माळशिरसचे प्रसिद्ध विधिज्ञ ॲडव्होकेट SR सावंत साहेब यांच्याविषयी तुझं काय म्हणणं आहे किंवा तुझं काय मत आहे? काय सांगशील त्यांच्याविषयी? की काकांनी तुला या ठिकाणी शिकवलं किंवा तुला काकांनी थोडंसं या ठिकाणी भविष्याच्या दृष्टीने पुढे आणण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल तू त्यांचे आभार व्यक्त करशील किंवा काय सांगशील त्यांच्याविषयी? काय आभार व्यक्त करशील ना त्यांचे? त्यांच्याकडून तुला काय शिकायला मिळालं? त्यांच्याकडून काय बरेच काय सगळे चांगले शिकायला. म्हणजे तुला भविष्यामध्ये आज तुला काका एक प्रेरणास्त्रोत म्हणून तुझ्यासाठी काम करतायत. निश्चितच येणाऱ्या कालावधीमध्ये तुझ्यासारख्या विद्यार्थ्यांनी फार कमी वयामध्ये अतिशय कष्टाने, प्रामाणिकपणे आणि जिद्दीने या ठिकाणी शिक्षण घेण्याची गरज आहे. ही जी तू शिकवण आज आम्हा सर्वांना देतोय, या फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचे वारस म्हणून आज या ठिकाणी आपण काम करतोय. निश्चितच भविष्यामध्ये तुला या ठिकाणी यश मिळो, यासाठी आमच्या टीमच्या वतीने मी तुला शुभेच्छा देतो आणि तू तुझा बहुमूल्य वेळ दिला याबद्दल मी आभार व्यक्त करतो आणि थँक्यू सो मच.